नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता मधुभाऊंच्या जीवावर बेतलेलं असताना देवी आईच्या कृपेने एक मोठा चमत्कार घडणार आहे. आता देवी आईच्या कृपेने एक नर्स पुन्हा येऊन मधुभाऊंची तब्येत स्थिरतावर होऊन आता या सगळ्यामागे कोणाचा हात आहे हे जेव्हा अर्जुन आणि सायली शोधतात तेव्हा मात्र त्यांच्या हाती एक नवीनच काही गोष्टी लागत जाणार आहेत. म्हणजे इन्स्पेक्टर सावंत यांच्या मदतीने अर्जुन CCTV फुटेज चेक करणार तेव्हा नेमका नवीन कोणत्या सत्याचा उलगडा होणार आहे. त्याचप्रमाणे आता मधुभाऊ यांची प्रकृती गंभीर असल्याने अर्जुन आणि सायली यांनी मधुभाऊंना पुन्हा घरी आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचमुळे आता जेव्हा मधुभाऊ घरी येत आहेत त्याच वेळेला सगळेजण आता मधुभाऊंच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत सायलीच्या मदतीने आणि देवी आईच्या कृपेने मधुभाऊ पुन्हा आता बोलायला लागणार आहेत. त्यामुळे सगळ्यांसमोर मधुभाऊ आता सत्याचा उलगडा करू शकतात. आता देवी आईने जो संकेत दिलाय तो नक्की होऊन एका गोंधळाच्या सांगण्यामुळे सायलीचं सत्य आता कुटुंबासमोर कसं येतंय सगळं आपण आता पाहूया. तर आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सायलीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यासाठी आणि सगळं काही उघड करून घेण्यासाठी तिला आता मधुभाऊंची गरज लागलेली आहे. म्हणजे मधुभाऊ यांना माझ्या अस्तित्वाबद्दल किंवा माझ्या आवाजाबद्दल माहीत असेल असं सायलीला वाटत असतं. आणि त्याचमुळे सायली ही मधुभाऊंकडे जाते आणि पुढच्या काही गोष्टींचा शोध घ्यायला लागते. त्याच वेळेला आता आपण बघितलं की मधुभाऊ हालचाल करायला लागतात की हा सायलीचाच आवाज आहे. परंतु किती काहीतरी कारणास्तव सायलीला तिच्या लिमिटपर्यंत पोहोचता येत नाही. म्हणजेच मधुभाऊंना त्यांचा जो त्रास आहे तो कमी करता येत नसतो आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर आता जो माणूस असतो म्हणजे जो सायलीच्या मागावरती असतो आणि मधुभाऊंचं वाईट करण्याच्या मार्गावरती जो माणूस असतो तो त्यांच्यावरती आता पाळत ठेवून असतो. कारण की किती काही झालं जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळे त्याने आता काही करून सायलीचं सत्य तिच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी एक मोठं कारस्थान घडवून आणलेलं असतं. ते म्हणजे आता सायली हे सगळं करत आतमध्ये मधुभाऊंशी बोलत असताना तो माणूस हा पूर्ण बाहेरून लक्ष ठेवून आहे. आणि म्हणूनच मग आता मधुभाऊ खरं तर सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना ते काहीही सांगता येत नसतं. आतापर्यंत जी व्यक्ती ही सायलीच्या आणि मधुभाऊंच्या जीवावर उठलेली आहे ती व्यक्ती आतमध्ये येण्याचा प्रयत्न करते परंतु अचानक अर्जुन आणि कुसुम तिथे आल्यामुळे तो पटकन बाजूला निघून जातो. तेव्हा मग आता सायली विचारत असते मधुभाऊंना की तुम्ही प्लीज मला सांगा ना, खरंच हा माझा आवाज आहे का, हा तन्वीचा आवाज आहे असं प्रतिमात्याचं म्हणणं आहे, पण माझं आणि तिचं काय कनेक्शन आहे मधुभाऊ असं म्हणून आता सायली ही विचारत असताना मधुभाऊ हे काहीच त्यांना बोलता येत नसतं. त्यामुळे त्यांना काय बोलावं हे काहीच कळत नसतं. फक्त त्यांच्या हातापायचे इशारे सुरू असतात. ते खूप घाबरलेले असतात. मनातल्या मनात ते म्हणत असतात की साऊबाळा मी काय सांगू तुला, मला खरंच असं वाटतंय की तुला मी सगळं सत्य सांगावं पण मला काहीही बोलता येत नाही आहे. तर इथे आता जो माणूस असतो तो ठरवतो की काही करून मला मधुभाऊंचा काटा काढायचाच आहे. सायली आता मधुभाऊंशी बोलून झाल्यानंतर जेव्हा कुसुम वगैरे येते तेव्हा मग सायलीला बाहेर जावं लागतं. आणि त्याच वेळेला मधुभाऊ हे कुठल्याही प्रकारची हालचाल करतायत की नाही यावर त्या तोतयाचं बरंच लक्ष असतं. आणि म्हणूनच तो अगदी पाळत ठेवून असतो की जेव्हा एकदा हे दोघंजण हे बाहेर निसटले नवरा बायको म्हणजे अर्जुन आणि सायली त्याच वेळेला मला सगळ्या गोष्टी करता येतील असं त्याला वाटत असतं. त्यानंतर मग ह्या सगळ्या प्रकरणाच्या मागे हात आहे तो म्हणजे नागराजचा. कारण नागराजला जी रविराजची प्रॉपर्टी आहे ती तिच्या म्हणजेच सायलीच्या घशात जाऊ द्यायची नाही. तर सायली जर तन्वी आहे समजलं तर मात्र आपल्या हातची सगळी प्रॉपर्टी जाणार. त्यामुळेच आता सगळ्यात जास्त टेन्शन त्याचं आलं आहे नागराजला. आणि नागराजने त्याच्या एका माणसाला कामाला लावलेला आहे आणि हा जो माणूस आहे तो सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने मॅनेज करणार हे त्याला अगदी बरोबर माहिती असतं. आणि म्हणूनच नागराजने या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली आणि अर्जुन दोघंजणही हॉस्पिटलमध्ये असतात आणि ते असतात डॉक्टरशी बोलत. तेव्हा मग डॉक्टरशी बोलत असताना सायली विचारते की नक्की मधुभाऊंची प्रकृती कुठपर्यंत आली आहे. कारण की ते माझ्या डोळ्यांची उघडझाप करतायत पापण्यांची, पण नक्की काय करायचं म्हणजे त्यांना बोलतं करण्यासाठी किंवा काय करता येईल आपल्याला. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा आम्ही त्यांच्याशी बोललो तर आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात, त्यांचे रिपोर्ट्सही आलेत, पण कसं आहे ना किती काही झालं तरीही त्यांच्याबद्दल आम्हाला एक गोष्ट समजली आहे ती म्हणजे की ते लवकरात लवकर बरे तर होऊ शकतील पण एका विशिष्ट पद्धतीने म्हणजेच एखादी त्यांच्या मनानुसारची गोष्ट घडली ना तर नक्कीच ते खुश होऊ शकतील आणि लवकरच त्यांना शुद्ध येऊ शकते.
आता असं म्हटल्यानंतर सायली खूप खुश होते अर्जुनला बघून की फायनली माझे मधुभाऊ हे सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आता अर्जुन म्हणतो की डॉक्टर तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा. आम्हाला पण असंच हवं आहे की मधुभाऊंना लवकरात लवकर बरं झालं पाहिजे, कारण आम्ही त्यांच्यासाठी खरंच खूप जास्त प्रयत्न करत आहोत आणि ते प्रयत्न यशस्वी झाले पाहिजेत ना, असंच आम्हाला वाटतं आणि त्यासाठीच आमचे हे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही प्लीज लक्ष घाला ना, असं म्हणून आता पोलीस म्हणजेच ते जे असतात त्यांनाच लगेच तो म्हणत असतो. आणि नंतर मग ते झाल्यानंतर मधुभाऊंची तब्येत कशी बरी करता येईल याबद्दल डॉक्टरांशी सगळं त्याचं बोलणं सुरू असतं. आणि तेवढ्यातच आता मधुभाऊंच्या केबिनमध्ये तो माणूस शिरलेला असतो आणि तो शिरून मधुभाऊंचा जो ऑक्सिजन मास्क असतो तो बाजूला काढतो आणि त्याबरोबर मधुभाऊ जोरजोरात फडफडायला लागतात, म्हणजेच धडपडतात आणि त्यांना असं झालेलं असतं की कधी एकदा ऑक्सिजन मास्क माझ्या तोंडाला लागावं म्हणून त्यांना तो त्रास होत असतो. आणि त्याच वेळेला आता इथे ते जोरजोरात श्वास घ्यायला लागतात, जोरजोरात धापा टाकत असतात. पण इथे सायली आणि अर्जुन यांना त्याबद्दल काहीच कल्पना नसते. त्यांना खूप जास्त त्रास व्हायला लागतो. तर इथून आता नर्स येण्याचा आवाज यायला लागतो. तेवढ्यातच तिथून आता तो माणूस सटकतो आणि तो सटकून दुसऱ्या बाजूने बाहेर पळतो, जेणेकरून त्याला कोणीही बघू नये म्हणून. आणि तो पटकन बाहेर बाजूला पळतो आणि म्हणतो की सॉरी काका, म्हणजे खूप मोठी चूक झाली, मी तुम्हाला हवं ते काम करून द्यायला शिकलो नाही, सॉरी सॉरी असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. नंतर मग आता सिस्टर आल्याबरोबर ते जे ऑक्सिजन मास्क असतं ते ऑक्सिजन मास्क त्यांनी जवळच ठेवलेलं असतं आणि म्हणजे मधुभाऊंना अजिबात तब्येतची कुठल्याही प्रकारची हेळसांड झालेली पाहिजे नसते. आणि त्यासाठी अर्जुन आणि सायली हे जेव्हा तिथे हॉस्पिटलमध्येच असतात त्याच वेळेला तो व्यक्ती सिस्टर असते, ती सिस्टर धावत धावत येते आणि डॉक्टरांना सांगते की डॉक्टर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काय, कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा मग आता डॉक्टरांना ती सांगते की आता आतमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, ते म्हणजे जे पेशंट आहेत ना मधुकर पाटील, त्यांचा ना ऑक्सिजन मास्क कोणीतरी काढून टाकला होता. हे ऐकल्यावरती आता डॉक्टर घाबरतात की काय बोलताय तुम्ही सिस्टर, आणि हे कसं काय शक्य झालं? त्याच वेळेला तातडीने क्षणाचाही न विचार करता अर्जुन सायली मधुभाऊंकडे धाव घेतात आणि त्यांच्याकडे धाव घेतल्यानंतर आता सायलीला भीती वाटायला लागते. अर्जुन म्हणतो की सायली प्लीज तू शांत हो, मधुभाऊंच्या जीवाला काहीही धोका नाही आहे, तू प्लीज शांत राहा. त्याच वेळेला आता मधुभाऊंकडे ती जाते आणि मधुभाऊंना बरं वाटत असतं. त्यामुळे मग आता मधुभाऊंना बरं वाटल्याबरोबर सायलीच्या जीवात जीव येतो. आणि इथे दुसरीकडे खरं तर हा प्लॅन असतो जेलमधल्या नागराजचा आणि प्रियाचा. म्हणजे नागराज आणि प्रिया या दोघांनीही जेलमध्ये असतानाच एकमेकांबरोबर हातमिळवणी केलेली आहे. म्हणजे आता महिपत तर बाहेर निघाला, आपल्या दोघांना बाहेर निघण्यासाठी काहीतरी गोष्ट केली पाहिजे, यासाठी आता दोघंजणही एकमेकांशी हातमिळवणी करून आहेत. आणि त्या नागराजनेच खरं तर मधुभाऊला संपवण्यासाठी त्याचा एक माणूस हा असा पाठवलेला असतो. त्यानंतर मग आता अर्जुन हा घाबरलेला आहे आणि सायली विचारते की मधुभाऊ तुम्ही ठीक तर आहात ना, सगळं ठीक आहे ना? तेव्हा मग मधुभाऊ थोडीशी डोळ्यांची पापणी उघडझाप करतात आणि ते पाहून तिला खरंच खूप बरं वाटतं. मग नंतर आता हे सगळं घडत असताना सायलीला खूप बरं वाटतं, कारण की किती काही झालं तरीही आपले मधुभाऊ आता सुरक्षित आहेत. पण अर्जुन हा टेन्शनमध्ये असतो की मधुभाऊंच्या बाबतीत हे सगळं कोणी घडवून आणलेलं असेल, अशी एखादी व्यक्ती कोण आहे जे हे सगळं घडवण्याच्या मागे लागलेली आहे. त्यामुळे आता अर्जुन हा ठरवतो की नाही, काहीतरी करून आपण या सगळ्याचा छडा लावायचा म्हणजे लावायचाच, आणि त्यासाठी हे सगळं घडवण्याचं त्यांचं काम सुरू असतं. नंतर मग अर्जुन हा विचार करत असताना हॉस्पिटलमध्येच असतानाच तिथे डॉक्टरांजवळ जातो आणि त्यांना विचारतो की डॉक्टर साहेब हे नक्की काय आहे, म्हणजे मला तरी कळत नाही आहे की हा सगळा प्रकार कसा काय घडला, म्हणजे मधुभाऊंवरती हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल आम्ही. तेव्हा मग ते म्हणतात डॉक्टर की इतके दिवस तरी हे असं कधी घडलं नव्हतं त्यांच्याबरोबर, पण अचानक आज हे सगळं घडलं. तेव्हा मग अर्जुनच्या डोक्यात विचार येतो की आम्ही दोघंजण इथे आलो आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला, आणि या प्रकरणामागे कोणाचा काही हात असेल का, किंवा काही प्रकार असेल का, असा विचार आता इथे अर्जुनच्या डोक्यामध्ये यायला लागतो. आणि तो त्याच विचाराने अगदी विचित्र प्रकारे वागत असतो. आणि तो पटकन आता तिथे डॉक्टरांना म्हणतो की आम्हाला जरा चेक करायला द्या, म्हणून CCTV फुटेज आता चेक करायचे असतात. तर इथे अस्मिता ही खूप जास्त आनंदामध्ये असते, कारण की अस्मिताला फायनली जॉब लागलेला असतो. आतापर्यंत बापाच्या जीवावर जगणारी अस्मिता स्वतः काहीतरी करू पाहत असते आणि तिला आता जॉब लागल्यामुळे सगळा तिचा जो मनातला आनंद आहे तो सगळा अगदी उफाळून आलेला असतो. किती काही झालं तरीही तिच्या मनातलं हे जे काही दुःख आहे ते जरा बाजूला होऊन थोडासा का होईना, परंतु तिच्या आयुष्यात एक न्यू चेंज आलेला आहे.
आणि अस्मिता ज्या ठिकाणी जॉबला लागली त्या ठिकाणी आता अस्मिता खूपच छान रुळत आहे आणि स्मित याला सांभाळण्यासाठी कल्पना, त्याचप्रमाणे आपली विमल ह्या सगळ्याजणी असल्यामुळे ते सगळं अस्मिताला खूपच सोयीस्कर ठरलेलं असल्याने ती खूप जास्त आनंदामध्ये असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही तिथे सिस्टमवरती हे सगळं पाहत असतात आणि तिथे सिस्टमवरती ते सगळे CCTV फुटेज बघत असताना काही ठिकाणचे जे CCTV फुटेज असतात ते थोडे करप्ट झाल्यासारखे असतात. म्हणजे समोर हॉस्पिटलच्या दरवाजातून कोणी येताना असं दिसलेलं नसतं. त्याचप्रमाणे मग मधुभाऊंचं जे केबिन असतं ICU त्या ठिकाणी पण कोणीतरी असं येताना दिसलेलं नसतं. त्यामुळे आता मधुभाऊ हे नेमकं कोण कशामुळे तेवढ्यातच सायलीला थोडंसं CCTV फुटेज दिसतं ज्यामध्ये एक व्यक्ती ही लपून छपून बघत आहे. अर्जुन बाहेर त्या केबिनमधून पडल्यानंतर मधुभाऊंकडून एक कोणतरी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती हे सगळं करू पाहते आणि कोणतरी आहे जे सगळं काही थांबवू पाहत आहे. म्हणूनच आता सायली तिथे बघते आणि तिथे बघितल्यानंतर तिला जबरदस्त असा धक्का बसतो आणि ती म्हणते की ही कोणतरी व्यक्ती आहे, पण या व्यक्तीने चेहऱ्याला मास्क लावला आहे त्यामुळे कोण आहे ते अगदी व्यवस्थितपणे दिसून येत नाही. पण एक गोष्ट नक्की की अशी कोणीतरी व्यक्ती आहे जी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच आता अर्जुन हा विचार करतो की किती काही झालं तरीही आपल्याला या सगळ्या गोष्टी अगदी खोडून काढायला पाहिजेत. म्हणजे नक्की कोणी आणि कशासाठी केलं आहे हे सगळं. तेव्हा आता सायलीला मधुभाऊंचं खूपच जास्त टेन्शन यायला लागतं आणि इथे घरी प्रतिमा आणि सुमन दोघीजणीही वाट बघत असतात की सुमन आणि दोघेही वाट बघतात की सायली कधी येते आणि सायलीसाठी त्यांनी खास असा बेत करून ठेवलेला असतो. परंतु सायली अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे आणि सायली म्हणते की एक रिक्वेस्ट होती तुम्हाला डॉक्टर की मधुभाऊंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे असं वाटतंय मला. त्यासाठी तुम्ही एक रिक्वेस्ट करू म्हणजे तुम्हाला मी रिक्वेस्ट करू शकते का, आम्ही मधुभाऊंना घरी घेऊन गेलं तर चालेल का. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ॲक्च्युली ते पेशंट कोमामध्ये आहेत त्यामुळे आम्ही त्यांना असं बाहेर घेऊन जावं किंवा असं काही हा सल्ला तर देऊ शकत नाही. पण सायली आणि अर्जुन दोघंही रिक्वेस्ट करतात त्यामुळे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी करू शकता पण डॉक्टर व्हिजिटही करावी लागेल. तेव्हा मग सायली म्हणते की हो सर, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे डॉक्टर व्हिजिट केली तरी, परंतु प्लीज तुम्हाला आमची रिक्वेस्ट आहे की प्लीज त्यांना घरी पाठवा म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून. आणि आता हे सगळं जे काही मधुभाऊंसाठी चाललं आहे त्यामुळे मधुभाऊ खरं तर लवकरच बरे होणार असतात आणि त्यांचं जे काही बोलणं चालू आहे त्या त्यांचं सगळं बोलणं हे तिकडे तो माणूस ऐकत असतो आणि मधुभाऊंसाठी पुढचं काय प्लॅनिंग झालं आहे हे सगळं त्याच्या आता कानावरती पडलेलं आहे. त्यामुळे आता तो मनाने विचार करतो की आता मला सुभेदारांच्या घरात जाणं तर खरंच आणखी सोपं जाणार आहे, कारण की सुभेदारांच्या घरात जाऊन मधुभाऊंचा काटा काढणं हे आणखीनच सोपं आहे असं म्हणून तो मनातल्या मनात खूपच आता खुश होत असतो. आणि त्यानंतर सगळ्या काही गोष्टी या त्यांच्या मताप्रमाणे घडत असतात. म्हणून मधुभाऊंना जरा तरी आनंद होतो की इथून निघून मी साऊबाळाच्या घरी जाणार आहे म्हणून. तेव्हा आता कुसुम आणि बाकीचे सगळे घरातून असं म्हणजे मधुभाऊंचं सामान शिफ्ट करण्याच्या मार्गावरती असतात. तेव्हा आता सायली तिला म्हणते की ए बघ कुसुमताई, तुला कधीही वाटलं तरीही तू घरी ये, अगदी हक्काने राहायला आलीस ना तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर हे सगळं ऐकल्यानंतर तो माणूस आहे तो पुन्हा अलर्ट होतो आणि तो खरं तर त्याला पुढची न्यूज काय आहे ती नागराजला आणि द्यायची असते. त्यामुळे तो सगळ्या गोष्टी अगदी शांतपणे हँडल करत असतो आणि मधुभाऊ गेल्यानंतर त्यांच्या आजूबाजूची जी सिस्टीम आहे त्या सगळ्या गोष्टी चेक करत असतो. परंतु तेवढ्यातच तिथे कोणतरी नर्स येते म्हणून तो पटकन तिथून मागे होतो आणि इथे आता मधुभाऊंना घरी घेऊन जाण्यात आलेलं असतं. प्रतिमाला सायली फोन करून सांगते की आत्या, मी माझ्या तिकडे घरी जात आहे आणि तुम्ही पण तिथे नंतर याल तर बरं होईल. तेव्हा आता प्रतिमाने खरं तर सगळं जेवण बनवून ठेवलेलं असतं. ती म्हणते की ठीक आहे सायली, हवं तर तुझा डब्बा मी घेऊन येते, मी तुझ्यासाठी जेवण बनवून ठेवलं होतं. आता इथे डॉक्टर सायली आणि अर्जुनला परवानगी देतात त्यामुळे ते दोघंजणही मधुभाऊंना घेऊन आता घरी जात असतात. आणि घरी गेल्यानंतर मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये आता कमालीची सुधारणा होताना दिसून येणार आहे. म्हणजे सायली ही मधुभाऊंची खूपच जास्त काळजी घेऊन त्यांची तब्येत अगदी सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. पण नेमकं आता मधुभाऊ घरी गेल्यानंतर जेव्हा सुधारतील तेव्हा मधुभाऊ आता सायलीचं सत्य घरात सांगू शकतील का की मधुभाऊंवरती आणखी दुसरं कोणतं संकट येऊ शकतं. आता नागराजच्या त्या माणसामुळे नेमकं मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे हे सगळ्यांना कळेल का, पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.